जायचंय ना मग संध्याकाळी? आपल्याला जायचं ना. हा? जाऊ ना. हो थांब, फोन आलाय. हॅलो. हो हो, सगळे डॉक्युमेंट रेडी करून ठेवलेत. सकाळी कुठं कुठं फॉर्मवर सह्या करायचं सांग आणि चेक देऊन टाकतो. हो चालेल, करून टाक बाबा उद्या तेवढं फायनल. ओके. काय अक्रम भाऊ, कुठला फॉर्म भरतोय, कुठं चेक बिक देतोय, आम्हाला पण सांग की जरा. अरे कसलं फिरायला विरायला काय नाही बाबा, हेल्थ इन्शुरन्स काढलाय, त्याचे डॉक्युमेंटेशन आणि चेक द्यायचं ते सांगत होतो त्याला. काय हेल्थ इन्शुरन्स? अरे काय येडा आहे का? फुकट पैसे घालवायची काम आहेत. अरे आईला आपण आता तर जवान आहे, आपल्याला काय होणार आहे तवा? अरे तुला काय गंमत वाटते काय? हेल्थ इन्शुरन्स कसं आहे, काळाची गरज आहे आता. कधी काय होईल काय भरोसा नाही रे. आणि कसं आहे, जेवण बिवण सगळं हायब्रिड झालंय ना, माणूस कधी आजारी पडू शकतो, मोठा रोग होऊ शकतो. आणि कसं आहे, हेल्थ इन्शुरन्स मध्ये मी जर हेल्थ इन्शुरन्स काढला, माझी बायको माझी पोरं त्यामध्ये सगळी कव्हर होतात रे. आणि वर्षाला 15,000 काही जड नाहीये. मला तर बाबा पटलं ते, त्यामुळे मी करून टाकलं. तुलाही करायला पाहिजे, माझं असं मत आहे. अरे काय झालं एवढं टेन्शन मध्ये पळत पळत आलाय? विक्रम भाऊ, माझ्या बायकोचं आहे ना काल ऍक्सिडेंट झालाय आणि लय रक्तस्राव झालाय. बर. डॉक्टर म्हणलेत 1.5-2 लाख अर्जंट भरा, त्याशिवाय ऑपरेशन करणार नाही. प्लीज, लय आशेने आलो तुझ्याकडे, प्लीज मला तेवढी मदत कर राव. हे बघ भाऊ, एवढी कॅश तर कोणाकडे नसते. 5-10 हजाराची गोष्ट असती तर मी लगेच केलं असतं. एवढी मोठी अमाऊंट तर मदत करणं शक्य नाही राव. बर ठीक, बघतो का. रदास भाऊ, माझ्या बायकोचा काल ऍक्सिडेंट झालाय, आयसीयू मध्ये लय रक्तस्राव झालाय. डॉक्टर म्हणले 1-2 लाख भरल्याशिवाय ऑपरेशन करणार नाही. प्लीज असलं तर द्या ना मला, मी देईन तुम्हाला कसं पण करेल. अरे एवढे कॅश कोण ठेवतंय का कृष्णा भाऊ? 22,000 म्हटलं तर दिलं असतं रे. सॉरी बरं का, एवढं नाही. मग कसं एकदम ओके. बर. अरे बाबा काय झालं? हाय आता झाली रिकवर, आणलंय घरी. अरे पैसे नव्हतं कसं मॅनेज केलं मग? काय नाही, सगळा टोटल मला 8-10 लाख रुपये खर्च झाला. अरे बापरे. मग घरात जेवढं सोनं बिनं होतं सगळं विकलं हा. आणि 1 गुंठ्याचा प्लॉट होता त्याचं कर्ज काढलं आणि बाकीचे पैसे क्लिअर केले. अरे त्या दिवशी तुला मी हेच समजवत होतो, हेल्थ इन्शुरन्स कार्ड म्हणून. अरे वर्षाला 15,000 रुपये भरले असते तर तू 10 लाखाचं कव्हरेज तुला भेटलं असतं, शिवाय तुझ्या फॅमिलीला भेटलं असतं कव्हरेज. आज ही वेळ आली नसती तुला, कर्ज काढ, सोनं विक. अरे तुझे तर हाल झाले, तर वहिनीचे किती हाल झाले, तिचं सगळं दागिनं गेलं, सोनं गेलं. यासाठी तुला मी सांगत होतो की त्या दिवशी ते कर म्हणून. त्या दिवशी हसले तुम्ही दोघं मला.